Okay, so see, now we are going to start with the lastly ended point. Okay, so the last lecture we have started with your javax.servlet package interfaces. Okay, and from that we have seen the three interfaces, that is your servlet, servlet config, and servlet context interface. Okay, now the two remaining interfaces are servlet request and servlet response interface. Now see here, what is the use of servlet request interface? It enables a servlet to read information from a client request. ठीक आहे, क्लायंट रिक्वेस्टचा डेटा रीड करण्यासाठी आपण कुठला इंटरफेसचा वापर करतो? सर्वलेट रिक्वेस्ट. सो इट एनेबल्स अ सर्वलेट to obtain information about a client request. Now, what kind of information you can read from a client request? इन व्हॉट फॉर्मॅट द क्लायंट इज गोइंग टू बी रिक्वेस्ट, म्हणजे क्लायंट कुठल्या फॉर्मॅटमध्ये रिक्वेस्ट करतोय, क्लायंटचं कॅरेक्टर एन्कोडिंग स्कीम काय आहे. ठीक आहे. देन how much is the content length of your request, what is the content type of your request. Then if we people are using some kind of html forms, then what kind of input we are supplying through that html forms. मग ते html फॉर्म्स मध्ये एंटर केलेला डेटा काय आहे तो सुद्धा आपण सर्व्हर साइडला रिट्राईव्ह करू शकतो. फॉर दॅट पर्पज वी आर हॅव्हिंग सर्वलेट रिक्वेस्ट इंटरफेस. So now see here what are the methods of your servlet request interface. The first method is object get attribute string attr. Now this method returns the value of the server named attribute attr. म्हणजे काही आपण attribute सेट केलेले असतात, तो attributeचं नेम तुम्ही पास केला तर त्या attributeची व्हॅल्यू तुम्हाला तो रिटर्न करेल. ओके, हे आत्ताच तुम्हाला काही कळणार नाही हे ॲट्रिब्यूट काय आहे, कसं सेट करतात, कसं त्याला रिट्राईव्ह करतात, बट यू विल शुअरली कम टू नो दिस थिंग व्हॅन वी आर युझिंग युअर सेशन ट्रॅकिंग. ठीक आहे, ज्यावेळेस आपण सेशन ट्रॅकिंग बघू त्यावेळेस तुम्हाला कळेल की हे ॲट्रिब्यूट्स काय असतात, कसं सेट करतात. ठीक आहे, त्यानंतर त्याला कशा टाईपच्या व्हॅल्यूज असायला पाहिजेत. ऑल दॅट यू विल कम टू नो व्हॅन वी आर डुईंग सेशन ट्रॅकिंग. ठीक आहे, आता सध्या फक्त एवढं लक्षात ठेवा की स्ट्रिंग एटीटीआर म्हणजे आपण काहीतरी ॲट्रिब्यूट नेम पास केलं, फॉर एक्झाम्पल लास्ट मॉडिफाईड डेट पास केलं तर तुम्हाला तो काय करेल, ती लास्ट मॉडिफिकेशनची डेट ॲज अ व्हॅल्यू म्हणून तुम्हाला रिटर्न करेल. ओके, सो दॅट इज युअर फर्स्ट मेथड. व्हॉट्स युअर सेकंड मेथड? द सेकंड मेथड इज स्ट्रिंग गेट कॅरेक्टर एन्कोडिंग. आता तुम्हाला माहिती की प्रत्येक याच्या काही कॅरेक्टर एन्कोडिंग स्कीम्स असतात, बरोबर आहे. UTF-8 वगैरे तुम्ही बघितलं असेल. तर क्लायंट रिक्वेस्ट जो काही करतोय त्याची कॅरेक्टर एन्कोडिंग स्कीम काय आहे? ओके, दॅट शुड बी आयडेंटिफाईड. हे का आयडेंटिफाय करावं लागतं? कारण लक्षात घ्या, कधी जर तुमची सर्व्हरची कॅरेक्टर एन्कोडिंग स्कीम आणि क्लायंटची कॅरेक्टर एन्कोडिंग स्कीम जर डिफरंट असेल तर क्लायंटनी एखाद्या फॉर्मॅटमध्ये पाठवलेला डेटा तुम्हाला इथं व्हिजिबल होताना वेगळ्याच फॉर्मॅटमध्ये दिसतो. ओके, सो हे मिसमॅच नाही व्हायला पाहिजे, दोघांची कॅरेक्टर एन्कोडिंग स्कीम सेम असायला पाहिजे. ठीक आहे, मग त्यामुळं आपण सर्व्हर साईडला काय करू शकतो, पहिल्यांदा क्लायंटची एन्कोडिंग स्कीम रिट्राईव्ह केली आणि नंतर मग सर्व्हरची सुद्धा कॅरेक्टर एन्कोडिंग स्कीम तुम्ही तीच सेट करू शकता, सो दॅट द कम्युनिकेशन विल बी प्रॉपर. ठीक आहे, मग क्लायंटची कॅरेक्टर एन्कोडिंग स्कीम काय आहे हे गेट करायचं असेल तर मेथड कुठली? स्ट्रिंग गेट कॅरेक्टर एन्कोडिंग. Then, if you wish to retrieve the content length of your client request, then your method is int get content length. So it returns you the size of your client request, and it will return you -1 if you are not set it the size. जर तुम्ही साईज वगैरे काही सेट केलेली नसेल तर ते काय रिटर्न करेल? -1. Then string get content type. If you wish to retrieve the MIME type ऑफ युअर क्लायंट रिक्वेस्ट, म्हणजे क्लायंट कुठल्या फॉर्मॅटमध्ये रिक्वेस्ट करतोय, HTML फॉर्मॅटमध्ये करतोय, एखादा इमेज फॉर्मॅटमध्ये करतोय, पीडीएफच्या फॉर्मॅटमध्ये करतोय, व्हॉट काइंड ऑफ टाईप of your client request is. So if you wish to get this thing, then you are having which method? String get content type. त्यानंतर या दोन मेथड्स खूप महत्वाच्या ज्या आपण मोस्टली सर्वलेट प्रोग्रामिंग मध्ये वापरतो. The first one is string get parameter in bracket string
p name. Now keep in mind the string get parameter we are using for what purpose. तर मी तुम्हाला म्हणलं की आपण कधी कधी काय करतो तर आपल्या सर्व्हलेटसाठी आपण एखादा HTML चा फॉर्म क्रिएट करतो. ठीक आहे. मग आता त्या HTML फॉर्म्स मध्ये तुम्ही काहीतरी कंट्रोल्स वापरणार. यू मे यूज युअर टेक्स्ट फील्ड, युअर पासवर्ड फील्ड्स. ठीक आहे. or you may use your choice control, list control, button, चेकबॉक्स, रेडिओ बटन. ठीक आहे. अशा टाईपचे कंट्रोल्स आपण आपल्या HTML फॉर्म्स मध्ये वापरणार. Now what we people are going to do with through that controls, we are going to supply a input to that controls. बरोबर आहे. आपण त्या फॉर्म मधनं काहीतरी काही इनपुट देणार. मग इनपुट काय आहे, दॅट व्हॅल्यू नाव यू विश टू रिट्राईव्ह ॲट सर्व्हर साइड. ठीक आहे. मग हे रिट्राईव्ह करायचं असेल तर तुम्हाला मेथड कुठली, स्ट्रिंग गेट पॅरामीटर. बिकॉज कीप इन माइंड द HTML फॉर्म्स इनपुट टाईप, these are treated as parameters to your servlet. ओके. आपल्या HTML च्या फॉर्म मधले कंट्रोल्स हे काय म्हणून ट्रीट होतात, पॅरामीटर्स म्हणून ट्रीट होतात. मग त्या पॅरामीटरची व्हॅल्यू गेट करायची असेल तर मेथड कुठली, स्ट्रिंग गेट पॅरामीटर इन ब्रॅकेट स्ट्रिंग p name. So here you are going to supply the parameter name. ठीक आहे. मग जे पॅरामीटर नेम तुम्ही सप्लाय करणार त्या पॅरामीटरची रन टाइमला तुम्ही इनपुट दिलेली व्हॅल्यू तुम्हाला रिटर्न होईल ॲज अ स्ट्रिंग. Done. Now see, suppose we are having a big form. ठीक आहे. आता सपोज इमॅजिन करा की आपला फॉर्म खूप मोठा आहे आणि त्याच्यामध्ये एक 15 ते 20 कंट्रोल्स आपण दिलेले आहेत. ओके. 15 ते 20 कंट्रोल्स असतील तर प्रत्येक कंट्रोलचं नेम फील्ड आपल्याला लक्षात ठेवणं इझी आहे का? नो, इट इज नॉट इझियर. राईट. सो व्हॉट यू वॉन्ट इज फर्स्ट यू विश टू रिट्राईव्ह द लिस्ट ऑफ पॅरामीटर नेम्स. पहिल्यांदा तुम्हाला काय करायची, सगळ्या पॅरामीटर्सची नेम्स रिट्राईव्ह करायचे अँड दॅन विथ द हेल्प ऑफ नेम नाव यू विश टू रिट्राईव्ह द व्हॅल्यू. ठीक आहे. मग फर्स्टली आपल्याला काय रिट्राईव्ह करायचंय, लिस्ट ऑफ पॅरामीटर names. So if you wish to do this thing, then you are having a method enumeration get parameter names. Okay, so enumeration is one kind of list in Java. Okay, so these are the methods of your servlet request interface. आणखीन पण आहेत पुढे. Now the next one is what your string array get parameter values in bracket string name. आता ही मेथड ऍक्च्युली कोणासाठी वापराल बघा, इट रिटर्न्स अन अरे containing values associated with the parameters specified by name, but actually लक्षात घ्या असा कुठला कंट्रोल आहे बरं जावामध्ये जो तुम्हाला मल्टिपल व्हॅल्यूज ऍट अ टाइम इनपुट देऊ देतो. कॅन यू टेल मी व्हॉट कंट्रोल इज दॅट? जावामध्ये असा कुठला कंट्रोल आहे ज्याच्यामधून तुम्ही ऍट अ टाइम एका कंट्रोल मधून नंबर ऑफ इनपुट्स देऊ शकता? कम ऑन, दिस इज अ क्वेश्चन. जावामध्ये असा कुठला कंट्रोल आहे ज्याच्या थ्रू आपण मोर दॅन वन इनपुट देऊ शकतो? विच कंट्रोल इज देअर? String args. I am asking about control. String args is array of strings. मी कंट्रोल विचारते. कंट्रोल म्हणजे लक्षात येते आहे, रेडिओ बटन आहे का, लिस्ट आहे का, काय आहे? इट्स अ लिस्ट. ज्यावेळेस आपण आपल्या HTML फॉर्म मध्ये मल्टिपल सिलेक्शन अलाउड असतं की नाही, तर ज्यावेळेस आपण मल्टिपल सिलेक्शन अलाउड करतो त्यावेळेस तुमचा लिस्ट कंट्रोल हा सिलेक्टेड व्हॅल्यूज जर रिटर्न करा म्हणलं तर इट विल रिटर्न यू मोर दॅन वन व्हॅल्यू. राईट. सो नाव टू गेट दोज व्हॅल्यूज वी आर युझिंग दिस मेथड. ओके, स्ट्रिंग अरे गेट पॅरामीटर व्हॅल्यूज. दॅन नेक्स्ट आहे मेथड तुम्हाला स्ट्रिंग गेट प्रोटोकॉल. इट रिटर्न्स यू द डिस्क्रिप्शन ऑफ युअर प्रोटोकॉल. म्हणजे काय, कम्युनिकेशनसाठी तुमचा कुठला प्रोटोकॉल वापरला जातोय त्याचं व्हर्जन काय आहे. फॉर एक्झाम्पल HTTP/1.1 म्हणजे प्रोटोकॉल आहे HTTP आणि व्हर्जन आहे त्याचं 1.1. सो इफ यू शुड रिट्राइव्ह सच अ व्हॅल्यू देन यू कॅन यूज विच मेथड, स्ट्रिंग गेट प्रोटोकॉल. नेक्स्ट आहे स्ट्रिंग गेट रिमोट ऍड्रेस. आता रिमोट म्हटलं की क्लायंटसाठी रिमोट म्हणजे कोण असणार, सर्व्हर. ओके, सो इट रिटर्न्स यू द स्ट्रिंग इक्विव्हॅलंट ऑफ युअर क्लायंट IP ऍड्रेस. ठीक आहे, सॉरी, क्लायंटचा IP ऍड्रेस रिटर्न करेल. गेट रिमोट ADDR. आता ऑफकोर्स ही गेट रिमोट ADDR मेथड तुम्ही वापरणार आहे सर्व्हर साइडला,
मग सर्व्हरच्या दृष्टिकोनातनं रिमोट म्हणजे कोण झालं अपोजिट? क्लायंट झाला, राईट? सो स्ट्रिंग गेट रिमोट ADDR, इट विल रिटर्न यू द क्लायंट्स IP ॲड्रेस. मग तसंच जर तुम्हाला क्लायंटचं होस्ट नेम रिट्राईव्ह get remote host. Then if you wish to retrieve the encoding scheme, ठीक आहे, तुम्हाला जर स्कीम बघायचं असेल, स्कीम म्हणजे ऍक्च्युली काय नाही तर तुमचा HTTP प्रोटोकॉल वापरला गेला आहे की FTP प्रोटोकॉल वापरला गेलाय ट्रान्समिशनसाठी, ठीक आहे. सो इफ यू विश टू रिट्राईव्ह द स्कीम देन यू कॅन यूज विच मेथड? स्ट्रिंग गेट स्कीम. नाव इफ यू विश टू रिट्राईव्ह द सर्व्हर नेम देन यू आर युजिंग विच मेथड? स्ट्रिंग गेट सर्व्हर नेम. आणि त्याचा सर्व्हरचा पोर्ट नंबर तुम्हाला रिट्राईव्ह करायचा असेल ऑन विच इट इज लिसनिंग टू द क्लायंट रिक्वेस्ट, देन यू कॅन यूज विच मेथड? इंट गेट सर्व्हर पोर्ट. ठीक आहे. आता फक्त एवढं लक्षात घ्या, प्रॅक्टिकली आपण याच्यातला मोस्टली कुठल्या मेथड्स वापरतो? प्रॅक्टिकली आपल्याला ही 7th नंबरची मेथड, ठीक आहे, देन your 5 and 6. Okay, and this first method you will require whenever you are using session tracking. ठीक आहे. मोस्टली आपण या 4 मेथड्स जास्त वापरतो. ओके, सो दिस इज अबाउट व्हॉट युअर सर्वलेट रिक्वेस्ट इंटरफेस. Now see what is your servlet response interface. It enables a servlet to formulate a response to client. म्हणजे काय? क्लायंटला रिस्पॉन्स राईट करण्यासाठी आपल्याला कुठला इंटरफेस आहे? सर्वलेट रिस्पॉन्स इंटरफेस. ओके, नाव व्हॉट आर द मेथड्स ऑफ युअर सर्वलेट रिस्पॉन्स? आता लक्षात घ्या, सर्वलेटला रिस्पॉन्ड करायचं म्हणजे काय काय असणार आहे? देअर मस्ट बी सम काइंड ऑफ आउटपुट स्ट्रीम्स दॅट यू आर गोइंग टू ओपन ऑन युअर सर्व्हर. बरोबर आहे, कारण तुम्हाला क्लायंटला काहीतरी डेटा ऍज अ रिस्पॉन्स म्हणून द्यायचा आहे, राईट? सो क्लायंटसाठी आउटपुट स्ट्रीम ओपन करणं, त्यानंतर आपलं रिस्पॉन्सचा माइम टाईप सेट करणं. Such kind of methods will be there within your servlet response. So from that, see the first one, string get character encoding. Now it returns you the character encoding of your response. त्यानंतर next आहे बघा, servlet output stream get output stream. Now you wish to write a response to a client. ठीक आहे, मग क्लायंटला रिस्पॉन्स राईट करायचा असेल तर पहिल्यांदा आपल्याला सर्व्हरवरती काय ओपन करावे लागेल? आउटपुट स्ट्रीम ओपन करावी लागेल. सो फॉर दॅट पर्पज वी आर हॅव्हिंग विच मेथड? सर्वलेट आउटपुट स्ट्रीम गेट आउटपुट स्ट्रीम. इट मे थ्रो IO एक्सेप्शन. IO एक्सेप्शन कधी थ्रो होईल? की आता सपोज तुम्ही त्या सर्व्हरवरती ऑलरेडी आउटपुट स्ट्रीम ओपन केलेली आहे आणि परत एकदा ओपन करायला बघताय. ओके, सो ॲट दॅट टाइम इट मे थ्रो IO एक्सेप्शन. मोस्टली आपण ही सेकंड मेथड पण वापरत नाही. ओके, which method we are using always is that is nothing but your print writer get writer method. Okay, because see, तुम्ही जर गेट आउटपुट स्ट्रीम मेथड वापरायला गेला तर तुम्हाला बाईट बाय बाईट वर्क करावं लागतं आणि आपल्याला बाईट बाय बाईट खेळत बसायचंय का सर्वलेट वरती? नो. We wish to write a complete statement. We wish to write a stream of data there, right? So at that time we are using which method there? Print writer get writer method. Okay, so it returns a print writer that can be used to write a character data to the response. Now it may throw an illegal state of exception if your output stream is already open on your server. Okay, त्यानंतर जर सपोज तुम्हाला रिस्पॉन्सची लेंथ सेट करायची असेल की मला एवढाच रिस्पॉन्स क्लायंटला, एवढ्याच बाईट पर्यंतचा रिस्पॉन्स मला क्लायंटला द्यायचा आहे. So if you wish to do this thing at that time, we can use which method? Void set content length in bracket int size. Then we people wish to set the response MIME type. ठीक आहे, आपल्याला रिस्पॉन्सचा माइम टाईप सेंड करायचा असतो. सो ॲट दॅट टाइम वी कॅन यूज विच मेथड देअर? void set content type in bracket string type. आणि हे माइम टाईप आपण कसं देतो बघा, जसं मी नेहमी लिहिते तुम्हाला डबल कोट मध्ये टेक्स्ट ऑब्लिक HTML. म्हणजे काय? मला HTML फॉर्मच्या स्वरूपामध्ये मला रिस्पॉन्स द्यायचा आहे. टेक्स्ट ऑब्लिक प्लेन इफ यू जस्ट विश टू सेंड ओनली स्ट्रिंग, म्हणजे मला जास्त HTMLच्या टॅग्स वगैरे काही वापरायचे नाहीत, फक्त प्लेन स्ट्रिंग पाठवायची, तर मी काय माइम टाईप कसा देईन? टेक्स्ट ऑब्लिक प्लेन. ठीक आहे, तसंच जर मला एखाद्या MS वर्डचं ऍप्लिकेशनची फाईल मला तिथे ओपन करून पाहिजे असेल तर मी माइम टाईप काय देणार? ऍप्लिकेशन /MS Word. ठीक आहे,
तसंच मला एखादी इमेज द्यायची असेल तर इमेजेस ऑब्लिक कुठला इमेजचा फाईल फॉर्मॅट असेल, GIF असेल तर images oblique GIF. Keep in mind, we are not going to use the BMP images ever. BMP images वापरायच्या नाहीत कारण BMP imagesला तुमच्या नेट बेस्ड प्रोग्रामिंग मध्ये त्यांना सपोर्ट नसतो. ओके, सो ऑलवेज most probably we are going to use either your JPG, GIF files. Okay, so माइम टाइप सेट करणं म्हणजे काय, क्लायंटला सर्व्हर कुठल्या फॉर्मॅटमध्ये रिस्पॉन्स करणार आहे. सो दिस इज अबाउट व्हॉट युअर सर्व्हलेट रिस्पॉन्स इंटरफेस. आता या सर्व्हलेट रिस्पॉन्स इंटरफेसच्या आपण ज्या मेथड्स नेहमी वापरतो त्या म्हणजे या दोन मेथड्स आहेत. वन इज युअर गेट रायटर मेथड अँड द अनदर वन इज युअर सेट कंटेंट टाइप मेथड. Okay, these two methods are always required for each and every servlet program. Now let us see classes. Okay, now see here within your javax.servlet package we are having the 5 classes: generic servlet class, servlet input stream class, servlet output stream class, servlet exception, and then unavailable exception. Okay, so now from that, see the first one, that is your generic servlet class. Now see, the generic servlet class provides the implementations of the basic lifecycle methods. म्हणजे जेनेरिक सर्व्हलेट क्लास सुद्धा काय प्रोव्हाइड करतो तुम्हाला, बेसिक लाईफ सायकल मेथड्स, दॅट इज नथिंग बट युअर इनिट, सर्व्हिस, डिस्ट्रॉय. ओके, हे ऑलरेडी तुम्ही सर्व्हलेट इंटरफेस मध्ये पण बघितलेलं आहे, राईट? Now, why generic servlet provide this thing? Because generic servlet implements your servlet and servlet config interfaces by default. त्यामुळेच मी तुम्हाला सांगितलं होतं की आपण सर्व्हलेट इंटरफेसला डायरेक्टली नाही वापरणार. What we people are doing? We are always using your generic servlet class. म्हणून आपण प्रत्येक सर्व्हलेटच्या प्रोग्रामला एक्सटेंड्स generic servlet करतो. ओके, नाउ आता जेनेरिक सर्व्हलेट इम्प्लिमेंट सर्व्हलेट अँड सर्व्हलेट कॉन्फिग इंटरफेस म्हणजे याचा अर्थ काय झाला, बाय डिफॉल्ट तुमच्या त्या प्रोग्राम मध्ये सर्व्हलेट इंटरफेसच्या आणि सर्व्हलेट कॉन्फिग इंटरफेसच्या सगळ्या मेथड्स तुम्ही डायरेक्टली यूज करू शकता, राईट? ना अदर दॅन दोज मेथड्स, व्हॉट आर द एक्स्ट्रा मेथड्स दॅट वी कॅन यूज विथ युअर जेनेरिक सर्व्हलेट? दॅट इज युअर void log मेथड, string s, and then void log string s comma throwable e. These two extra methods we can use with our generic servlet class. ठीक आहे, लॉग मेथड सुद्धा ऑलरेडी तुम्ही सर्व्हलेट कॉन्टेक्स्ट इंटरफेस मध्ये बघितली कालच. ओके, सो this is your generic servlet class. Now the next one is your servlet input stream class. Servlet input stream class extends your basic input stream class. It is implemented by the server and it provides an input stream that a servlet developer can use to read the data from client request. ठीक आहे, बट ऍक्च्युली लक्षात घ्या आपण हे पण जास्त वापरत नाही. वी आर नॉट गोइंग टू यूज दिस इनपुट स्ट्रीम. ओके, वी आर युझिंग आउटपुट स्ट्रीम. ठीक आहे, कारण लक्षात घ्या हे इनपुट स्ट्रीम कधी लागेल, जर समजा तुम्ही काही HTML चा फॉर्म वगैरे म्हणजे कंट्रोल्स थ्रू तुम्ही डेटा नाही सेंड करताय, जस्ट ऍज अ सॉकेट प्रोग्रामिंग टाइप तुम्ही डेटा सेंड करताय, मग तसा आलेला डेटा तुम्हाला रीड करायचा असेल तर त्याची मेथड कुठली आहे, सर्व्हलेट इनपुट स्ट्रीमची इंट रीड लाईन मेथड. ओके, हे तुम्ही डेटा ग्राम मध्ये बघितली बघा अशी मेथड. ओके, so int read line byte array buffer, this is the data that client has sent. Then int offset, int size. हे int offset म्हणजे काय, या अरे मधल्या कुठल्या इंडेक्स पोझिशन पासून डेटा ऍक्च्युअली रीड करायला पाहिजे, whether it should start from 0 or some 10th position, 20th position, whatever it may be. And then int size, this is the size of your complete array. Okay, पण मी तुम्हाला सांगितलं आपण याच्याशी डील नाही करणार आहेत. Okay, now the next class is nothing but your servlet output stream class. Now this servlet output stream class, it extends your output stream. It is implemented by the server and provides an output stream that a servlet developer can use to write data to the client response. Okay, now
The default constructor is used for your sublet output stream. Okay, and it defines your print and println methods that you can use for writing responses to the client. परत एकदा तुम्हाला सांगते मी, आपण या सबलेट आउटपुट स्ट्रीमला सुद्धा डायरेक्टली नाही वापरणार. इन्स्टेड ऑफ दॅट वी आर जस्ट युझिंग युअर प्रिंट रायटर गेट रायटर मेथड. Okay, now the two next classes, that is your servlet exception. Now javax.servlet defines the two exceptions. One is your servlet exception and another one is your unavailable exception. Now what your servlet exception will indicate? It indicates that a particular servlet problem has occurred. And what your unavailable exception indicates? It indicates that the servlet is unavailable. That means it is not initialized. त्याची init method properly call नाही झाली. Problem आलाय, right? So at that time it will throw unavailable exception. Okay. Now here we have ended with your interfaces and classes from your javax.servlet package. Now let us see how to work with the parameters of servlet. Keep in mind, basically the servlet parameters come into our application from the client request, that is through your .html file, or it may be configured through the deployment descriptor file, that is nothing but your web.xml file. म्हणजे लक्षात घ्या, ऍक्च्युली सर्वलेट साठी आपल्याला 3 पॅरामीटर्स आहेत. एक पॅरामीटर जे आपण HTML च्या इनपुट टाइप टॅग मधनं देतो. देन उरलेले 2 जे पॅरामीटर्स आहेत ते आपल्या web.xml चा पार्ट असतात. One is nothing but your init parameters and the second one is your context parameters. ठीक है? So these are the 3 parameters to your servlet. One which is coming from your .html and the remaining 2 which are coming from your deployment descriptor file, that is nothing but through your web.xml file. Now from that, see, firstly, आता लक्षात घ्या, हे जे काही पॅरामीटर्स असतात जे आपल्या सबलेटला येणार आहेत, ठीक आहे, कुठून कुठून येणार आहेत? थ्रू HTML and through web.xml. These parameters are read only. म्हणजे हे पॅरामीटर्स आपण फक्त रीड करू शकतो, त्या पॅरामीटर्सला आपण राईट नाही करू शकत. These parameters are read only. And now we are having just the methods to retrieve the values of those parameters. Now these parameters are treated as your string objects. Okay, हे जे काही पॅरामीटर्स आपण पाठवू, मध्ये तुमचं इनिट पॅरामीटर असेल, कॉन्टेक्स्ट पॅरामीटर असेल किंवा HTML चे पॅरामीटर्स असतील, these are treated as string objects. From that, let us see first basic thing, how to work with your HTML parameters which are called as the request parameters. Okay. Now see here, working with request parameters. आता हे रिक्वेस्ट पॅरामीटर्स म्हणजे कुठले पॅरामीटर्स जे आपण सर्वलेट रिक्वेस्ट इंटरफेसच्या हेल्पनी रिट्राईव्ह करू शकतो. ओके, and now these parameters are coming from your .html file. हे पॅरामीटर्स कुठनं येणार आहेत? HTML फाईल कडून येणार आहेत. ओके, now the API methods to retrieve the request parameters are, हे ऑलरेडी तुम्ही बघितलेलं आहे. We have seen this 3 methods right within your servlet request interface, right? So काय आहे मेथड? फर्स्ट मेथड आहे तुमची स्ट्रिंग अरे गेट पॅरामीटर व्हॅल्यूज मेथड, राईट? आता ही सर्वलेट रिक्वेस्टची आहे हे इंडिकेट करायचं म्हणून इथं आपण सर्वलेट रिक्वेस्ट डॉट गेट पॅरामीटर व्हॅल्यूज केलंय. ओके, म्हणजे इथं ऍक्च्युली सर्वलेट रिक्वेस्टचा ऑब्जेक्ट असायला पाहिजे. ओके, नाव दिस विल रिटर्न यू स्ट्रिंग अरे. ओके, then the next method is your get parameter method, to which you are just going to pass the parameter name. आता हे पॅरामीटर नेम म्हणजे काय असतं, हे कुठं असतं, हे आता तुम्हाला प्रोग्राम बघताना कळेल. ठीक आहे, then it returns you the value of the parameter. ओके, जे पॅरामीटर नेम तुम्ही पास केलंय त्याला रन टाइमला जी काही व्हॅल्यू तुम्ही सेट केलेली असेल ती व्हॅल्यू तुम्हाला ही मेथड रिटर्न करेल. स्ट्रिंग गेट पॅरामीटर
in bracket string parameter name. Then what's the next thing? Now, if you want the list of parameters firstly, then you can use which method there? Enumeration get parameter names. So it returns an enumeration of string objects containing the names of all the parameters in the request. Okay. And if there are no parameters, then your enumeration will be empty. Okay. आता हे लक्षात आलं तुम्हाला की आपल्याला आता पॅरामीटर्सला रिट्राईव्ह करण्यासाठी या मेथड्स वापरायचे आहेत. पण आता पॅरामीटर सेट कसं करायचं, त्याचा फॉर्मॅट काय असतो. ओके, सो लेट अस फोकस ऑन दिस. हियर पॅरामीटर्स हे कुठून येणार आहेत म्हटलं मी, HTML फाईल मधून येणार आहेत. मग HTML फाईल मध्ये आपल्याला एक इनपुट टाईप नावाचा टॅग असतो. ओके, थ्रू दिस इनपुट टाईप टॅग वी कॅन सेट द डिफरंट टाइप्स ऑफ पॅरामीटर्स. आता फॉर एक्झाम्पल मला जर टेक्स्ट बॉक्स क्रिएट करायचा असेल, टेक्स्ट फील्ड, ठीक आहे, तर माझं इनपुट टाईप काय असेल, टेक्स्ट. मला जर पासवर्ड इनपुट द्यायचा असेल तर माझा इनपुट टाईप काय असेल, पासवर्ड. मला जर सबमिट टाईपचं बटन क्रिएट करायचं आहे, म्हणजे काय, ज्याच्यावरती मी क्लिक केल्यानंतर ना माझा फॉर्मचा डेटा सर्व्हरला सबमिट व्हायला पाहिजे, तर माझा इनपुट टाईप काय असेल, सबमिट. तेच जर मला रेडिओ बटन क्रिएट करायचं असेल तर माझा इनपुट टाईप काय असेल, रेडिओ. बट नाव कीप इन माइंड, इनपुट टाईप टॅगला नुसताच टाईप हा एक, इनपुट टॅगला नुसताच टाईप हा एक ऍट्रिब्यूट नाहीये, त्याला अजून दोन ऍट्रिब्यूट्स असतात. एक असतं नेम आणि दुसरं आहे व्हॅल्यू. ठीक आहे, नेम ऍट्रिब्यूटला जी काही आपण व्हॅल्यू सेट करणार ना, दॅट इज युअर पॅरामीटर नेम. ठीक आहे, इनपुट टाइप इज इक्वल टू काहीतरी व्हॅल्यू स्पेस नेम इज इक्वल टू अगेन सम व्हॅल्यू विद इन डबल कोट, देन स्पेस व्हॅल्यू इज इक्वल टू अगेन सम व्हॅल्यू विद इन डबल कोट. ठीक आहे, मग नेम या ऍट्रिब्यूटला जे काही तुम्ही सेट कराल ना, दॅट इज युअर पॅरामीटर नेम विच यू आर गोइंग टू पास टू दिस पर्टिक्युलर मेथड. ठीक आहे, त्या नेम ऍट्रिब्यूटला जी काही आपण व्हॅल्यू सेट करणार ते म्हणजे तुमचं पॅरामीटर नेम असेल. आणि मग व्हॅल्यू ऍट्रिब्यूटला जी काही तुम्ही व्हॅल्यू सेट केलेली असेल, दॅट व्हॅल्यू इज रिटर्न फ्रॉम युअर गेट पॅरामीटर मेथड. ओके, मग आता लक्षात घ्या, ज्या वेळेस आपण रेडिओ बटन्स क्रिएट करतो, हाऊ द रेडिओ बटन शुड बी बिहेव, द रेडिओ बटन शुड बी बिहेव इन अ म्युच्युअली एक्सक्लुझिव्ह मॅनर. बरोबर आहे, म्हणजे आपल्याला एक ग्रुप क्रिएट करायचा असतो. मग ग्रुप इंडिकेट करण्यासाठी आपल्याला या इनपुट टाईप रेडिओचं जे काही नेम असाइन केलेलं असेल तुम्ही, दॅट नेम शुड बी कॉमन टू युअर नंबर ऑफ रेडिओ बटन्स. मला जे काही 3-4 रेडिओ बटन्स म्युच्युअली एक्सक्लुझिव्ह मॅनर मध्ये वर्क करायचे असतील, त्यांचा इनपुट टाईप रेडिओ असेल आणि नेम पॅरामीटरची व्हॅल्यू एक्झॅक्टली सेम असेल. ओके, so this is the input type radio which defines your radio button. Then we are having input type is equal to checkbox. Now when we wish to create a checkbox there. त्यानंतर बघा आणखी मी इनपुट टाइप आहे बटन. नाव इट डिफाइन्स अ नॉर्मल बटन, म्हणजे सबमिट नाही, त्याला त्या बटनला क्लिक केल्यानंतर सबमिट वगैरे काही होणार नाही. तर फॉर एक्झाम्पल कधी कधी आपल्याला काही अलर्ट बॉक्स वगैरे डिफाईन करायचे असतात, की लाईक आता एखाद्या मी लॉग इन बटनला क्लिक केलं तर तुम्हाला छोटासा डायलॉग बॉक्स अपियर करायचा आहे आणि ज्याच्यामध्ये म्हणायचे की लॉग इन सक्सेसफुल वगैरे, राईट. तर अशा वेळेस मला हे अशा टाईपचं नॉर्मल बटन क्रिएट करावं लागेल. ओके, सो इनपुट टाईप इज इक्वल टू बटन. देन याची आपण जी काही ऑन क्लिक मेथड असते, बटनची एक ऑन क्लिक नावाचा ऍट्रिब्यूट आहे, त्या ऑन क्लिक ऍट्रिब्यूटला आपण अलर्ट इन डबल कोड मग काहीतरी आपण पास करू शकतो. म्हणजे काय, नाव इट विल क्रिएट अ अलर्ट डायलॉग बॉक्स. ओके, सो इट डिफाइन्स बटन. आणि तेच जर आता समजा मला लिस्ट किंवा चॉईस कंट्रोल क्रिएट करायचा असेल, ऍट दॅट टाइम इन्स्टेड ऑफ इनपुट टॅग आय एम हॅव्हिंग अ सिलेक्ट टॅग. ठीक आहे, मग आता बघा, सिलेक्ट नेम इज इक्वल टू कार्स केलं आणि आयडी इज इक्वल टू कार्स. हे आयडी ऍट्रिब्यूट घेतला तरी चालेल, नाही घेतला तरी चालेल, काही एवढं फरक पडत नाही. सो सिलेक्ट नेम इज इक्वल टू कार्स म्हणजे आता हा माझा झाला चॉईस कंट्रोल. दिस इज माय चॉईस कंट्रोल.
and now I wish to provide the number of options for my choice control. मग त्याच्यासाठी मग तुम्हाला परत ऑप्शन नावाचा टॅग वापरावा लागेल. सो ऑप्शन व्हॅल्यू इज इक्वल टू सम व्हॅल्यू यू आर गोइंग टू डिफाईन. ठीक आहे. तर हे म्हणजे काय झालं, तुमचे नंबर ऑफ चॉईस आयटम्स. नंबर ऑफ चॉईस आयटम्स द्यायचे असतील तर टॅग कुठला, ऑप्शन अँड देन व्हॅल्यू. ठीक आहे. आणि याच सिलेक्टच्या पुढे जर सपोज मी मल्टिपल म्हणून लिहिलं, नाव इट विल क्रिएट अ लिस्ट. ठीक आहे. म्हणजे सिलेक्टच्या पुढे मल्टिपल नाही वापरलं तर तो बनेल चॉईस कंट्रोल, आणि सिलेक्टच्या पुढे जर मी मल्टिपल कीवर्ड वापरला तर हा बनेल लिस्ट कंट्रोल. ओके. हे लक्षात आलं थेरी बॅकग्राऊंड? हॅव यू अंडरस्टूड? सो Yes, ma'am. फॉर युअर सर्वलेट व्हॉट आर द पॅरामीटर्स? आपल्या सर्वलेट साठी पॅरामीटर्स कुठून कुठून येऊ शकतात? थ्रू HTML, थ्रू web.xml. आज आपण जे एक्झाम्पल बघतोय ते आहे थ्रू HTML. मग HTML मधनं जर मला पॅरामीटर्स डिफाईन करायचे असतील तर मला काय वापरावं लागेल? इनपुट टाईप टॅग किंवा सिलेक्ट टॅग. मग याच्यातनं तुम्ही जे काही इनपुट देताल ना, दॅट विल बी ट्रीटेड ॲज अ पॅरामीटर टू युअर सर्वलेट. मग सर्वलेटचा प्रोग्राम आपण ज्यावेळेस लिहू त्यावेळेस मला त्या पॅरामीटरच्या व्हॅल्यूज काय करायच्या, रीड करायच्यात. मग व्हॅल्यूज रीड करायच्या असतील तर या 3 मेथड्स. ओके. That is your servlet string array get parameter values, then string get parameter method, and enumeration get parameter names. Okay. So this is about the theoretical concept. Now let us see one simple program on this. Okay. So firstly we will create a HTML form. ठीक आहे. आता एखादा आपण सॅम्पल HTML फॉर्म क्रिएट करूयात. फॉर दॅट पर्पज हियर टेक युअर HTML टॅग. This is the end of your HTML. Done. Now तुम्हाला सांगितलं मी की आपल्याला HTML मध्ये मेन टॅग कुठला आहे, फॉर्म. सो फॉर्म द नेम इज इक्वल टू प्रोव्हाइड एनी नेम. ओके. काहीतरी डेटा रीड म्हणून दिलं. ठीक आहे. त्यानंतर ना मेथड इज इक्वल टू पोस्ट. ठीक आहे. सध्या लक्षात घ्या आपण जेनेरिक सर्वलेट मध्ये, सो जेनेरिक सर्वलेट मध्ये तुमची मेथड इज इक्वल टू पोस्टच येणार कंपल्सरी, कारण इथं गेट मेथड यूज शकत नाही, कारण आपल्याला जेनेरिक सर्वलेट साठी डू गेट डू पोस्ट अशा काही मेथड्स नाही आहेत. सो सर्व्हिस मेथड साठी बाय डिफॉल्ट तुमची मेथड कुठली असते, पोस्ट. म्हणून मेथड इज इक्वल टू पोस्ट. देन वी आर हॅव्हिंग ऍक्शन ऍट्रिब्यूट. ठीक आहे. मग ऍक्शन ऍट्रिब्यूटला मी तुम्हाला सांगितलं काय द्यायचंय आपल्याला, what should be provided to the action attribute? सांगेल कोणी? ऍक्शन ऍट्रिब्यूटला काय व्हॅल्यू देणार? आठवतं कोणाला? ऍक्शन ऍट्रिब्यूटला आपल्याला पहिल्यांदा काय द्यायचं असतं, स्लॅश. ठीक आहे. युअर ओन फोल्डर नेम. आपल्या फोल्डरचं नाव आपण इथं काय दिलं होतं, सर्वलेट PGM. युअर ओन फोल्डर नेम देन स्लॅश. आता या स्लॅशच्या पुढे जे काही तुम्ही देताल दॅट विल बी URL that you are going to create within your web.xml. okay, for accessing your servlet. मग आता अजून आपण काही ते प्रोग्रामच नाही क्रिएट केला तर एक आपण काहीतरी URL डिफाईन करूयात आणि मग हीच URL आपण web.xml मध्ये देऊयात. ओके. तर सपोज आपण URL क्रिएट केली आहे रीड फॉर्म डेटा. ठीक आहे. रीड फॉर्म डेटा. सपोज ही अशी आपली काहीतरी URL आहे. तर हीच URL आता सेम आपल्याला URL पॅटर्न टॅग साठी सेट करायची, हे लक्षात असू द्या. सो दिस इज माय फॉर्म टॅग. नाव आता सपोज इमॅजिन करा की आपण काहीतरी आपला ब्रेक टॅग घेऊयात नवीन लाईन वरती व्यवस्थित दिसण्यासाठी, आणि सपोज आपण इथं काहीतरी स्ट्रिंग घेतोय की लाईक
फर्स्ट नेम, म्हणजे आपण काहीतरी फर्स्ट नेम लास्ट नेम युजरकडनं इनपुट घेणार आहे आणि तेच तुम्ही युअर नेम इज म्हणून सर्वलेट थ्रू डिस्प्ले करणार आहे फॉर एक्झाम्पल. ठीक आहे. सो फर्स्ट नेम हे घेतलं. परत नेक्स्ट बघा आपल्याला काय करायचंय. नाव आय वॉन्ट अ इनपुट टाईप. ठीक आहे. आता इनपुट टाईप फर्स्ट नेम लास्ट नेम मला रन टाइमला ऍड इनपुट घ्यायचंय तर त्याच्यासाठी आपल्याला टेक्स्ट फील्ड लागणार आहे. म्हणून इनपुट टाईप इज इक्वल टू काय केलं आपण, टेक्स्ट. दॅन प्रोव्हाइड अ नेम ऍट्रिब्यूट. ठीक आहे. तर नेम साठी सपोज आपण काहीतरी नेम घेतलं फर्स्ट नेम. ओके. दॅन व्हॅल्यू, टेक्स्ट फील्डची व्हॅल्यू आपल्याला रन टाइमला घ्यायची, सो काही गरज नाहीये. ऍक्च्युली नाही लिहिलं असतं तरी चाललं असतं, नो प्रॉब्लेम. ब्लँक ठेवते मी. सो इनपुट टाइप इज इक्वल टू टेक्स्ट, नेम इज इक्वल टू फर्स्ट नेम, देन व्हॅल्यू इज इक्वल टू ब्लँक. ठीक आहे. हा झाला माझा एक इनपुट टाइप. त्यानंतर सपोज मला परत दुसरा इनपुट टाइप घ्यायचंय. ओके. लास्ट नेम, फर्स्ट नेम झालं, आता लास्ट नेम झालं. नेक्स्ट आता मला घ्यायचंय परत एक, मला लास्ट नेम साठी इनपुट टाइप टेक्स्ट घ्यायचंय. सो इनपुट टाइप इज इक्वल टू टेक्स्ट अगेन, नेम इज इक्वल टू सपोज आपण घेतलं लास्ट नेम. ठीक आहे. आता हे नेम ऍट्रिब्यूट व्यवस्थित लक्षात ठेवा, कारण हे आपल्याला आपल्या सर्वलेट प्रोग्राम मध्ये लागणार. ओके. फर्स्ट नेम लास्ट नेम झालं, व्हॅल्यू ब्लँक. ओके. आणि त्यानंतर ना बघा मला परत काय घ्यायचंय, तर एक सबमिट नावाचं बटन घ्यायचंय ज्याच्यावरती क्लिक केल्यानंतर ना माझा हा फॉर्म सबमिट व्हायला पाहिजे. राईट. तर त्याच्यासाठी परत काय करा, डू व्हॉट इनपुट टाइप इज इक्वल टू सबमिट. ठीक आहे. आणि आता मला या सबमिट बटनला काहीतरी कॅप्शन द्यायचं, म्हणून मी इथं व्हॅल्यू ऍट्रिब्यूट क्लिक करते. ओके. सपोज मी ओके म्हणून टाकते. सो दिस इज माय इनपुट टाइप. ओके. काय केलं आपण, एक सिंपल HTML फॉर्म क्रिएट करतोय ज्याच्यामध्ये आपण दोन इनपुट टाइप्स घेतलेत, फर्स्ट नेम लास्ट नेम, आणि थर्ड इनपुट टाइप आहे फॉर्म सबमिट करण्यासाठी. ओके. नाव सेव्ह दिस प्रोग्राम. .html कुठं सेव्ह करायला पाहिजे, where should I save .html? कुठं सेव्ह करायला पाहिजे .html? विदिन युअर विदिन युअर ओन फोल्डर. सो सपोज आपण याला काहीतरी नाव देतोय. ओके. ठीक आहे. आपण याला असंच नाव देऊ, रीड फॉर्म डेटा. ठीक आहे. रीड फॉर्म डेटा .html. ओके. सो आय एम गोइंग टू सेव्ह दिस थिंग. आता आपण याच्यासाठी पहिल्यांदा एक सर्वलेटचा प्रोग्राम लिहूयात. ओके. दॅन वी विल अपडेट द एंट्री इनसाइड युअर web.xml. तर या प्रोग्रामसाठी मला मेनली 3 फाइल्स क्रिएट करायच्या आहेत, एक .html, .java आणि web.xml अपडेट करायची. ओके. नाव हाऊ टू राईट अ प्रोग्राम नाव फॉर रिडिंग दिस पर्टिक्युलर डेटा. ठीक आहे. सो पहिल्यांदा काय करायचं आपल्याला, इम्पोर्ट java.io.start, then import javax.servlet.start. ठीक है. then your public class read for data. ठीक है. extends generic servlet. okay. then your public void service method. okay. It is having 2 parameters, servlet request req, comma, servlet response res. Okay. Then throws servlet exception, comma, IO exception. ठीक आहे. त्यानंतर ना बघा सगळ्यात पहिलं स्टेटमेंट जे आपल्याला करायचं असतं ते म्हणजे काय, सेटिंग द रिस्पॉन्स कंटेंट टाइप. सो पहिली मेथड कुठली कॉल करणार आपण, res डॉट सेट कंटेंट टाइप. ठीक आहे.
आता आपण फॉर्मॅट कुठला वापरतोय? फॉर एक्झाम्पल टेक्स्ट ऑब्लिक HTML. ओके. त्यानंतर नेक्स्ट मेथड काय? ओपनिंग द आउटपुट स्ट्रीम. सो प्रिंट रायटर W इज इक्वल टू res डॉट गेट रायटर. ठीक आहे. आता काय करा, पहिल्यांदा आपल्या HTML चे जे काही इन पॅरामीटर्स आहेत त्यांना रिट्राईव्ह करायचे. मध्ये रिट्राईव्ह करायचे असेल तर मेथड्स काय? They will return your string. So string suppose first name is equal to. Now to read client request data, we requires the request object. So request object काय आहे आपला req. So req dot get parameter and now here you are going to supply the parameter name. मग आता हे parameter name म्हणजे कुठलं? जे आपण आपल्या HTML फॉर्म मध्ये दिलेलं आहे. मग आता हे पॅरामीटरचे नाव काय आहेत? फर्स्ट नेम, लास्ट नेम. ओके. सो जस्ट नाव प्रोव्हाइड हिअर युअर पॅरामीटर नेम्स. फर्स्ट नेम. ठीक आहे. त्यानंतर आपण एक घेतला स्ट्रिंग लास्ट नेम इज इक्वल टू req डॉट गेट पॅरामीटर लास्ट नेम. ठीक आहे. आता हे दोन्ही पॅरामीटर्स रिट्राईव्ह करून झाले. आता मला फक्त सपोज काहीतरी वेलकमचा मेसेज टाकायचा, तर मी कसं लिहीन? W डॉट println. ओके. वेलकम. ओके. वेलकम म्हणून आता आपल्याला हे आहे वेलकम. देन सपोज मी इथं परत ब्रेक टाकते. नेक्स्ट लाईनला सपोज मला त्यांचं नाव डिस्प्ले करायचं असेल. सो वेलकम 1 year break line tag and then we are going to supply your variables first name plus some spaces then last name. Okay. Then this is your closing dr tag. Okay. So this is my w dot println. मग आता जी काही आउटपुट स्ट्रीम आपण ओपन केलेली आहे त्याला क्लोज करणं सुद्धा नेसेसरी असतं. सो w डॉट क्लोज and now here ends your program. Very simple program. ठीक आहे. Now save this program. या प्रोग्रामला कुठे सेव्ह करणार? This program should be saved within your classes folder. ठीक आहे. मग क्लासेस फोल्डर मध्ये परत त्याचं नाव काय दिलं बघा आपण? रीड फॉर्म डेटा डॉट जावा. Okay. Now your program is saved. Firstly, compile your program. ठीक है. So go to your CMD, CD /CD, program files, Apache, Tomcat, web apps, servlet PGM, WebINF, classes. First you come to your path and then compile your program. So Java C read form data dot Java. Oh, there are lots of errors. Now what are these errors? इथे माझं डबल कोड एक एक्स्ट्रा झालेला आहे. ओके. सो आय विल रिमूव्ह दॅट थिंग. फाईन. नाव युअर डॉट क्लास इज जनरेटेड. ठीक आहे. तर आपली डॉट क्लास फाईल व्यवस्थितपणे जनरेट झाली. HTML झाली, डॉट जावा झाली. आता मला नेक्स्ट काय करायचंय? वेब डॉट XML मध्ये एंट्री करायची. बरोबर आहे. नाव ओपन युअर वेब डॉट XML. लक्षात घ्या एका फोल्डरसाठी एकच वेब डॉट XML. दरवेळेस आपल्याला नवीन वेब डॉट XML नाही क्रिएट करायची, तर आपल्या फोल्डर मधली वेब डॉट XML अपडेट करायची. ओके. सबलेट PGM, WebINF ही वेब डॉट XML इथे आहे. सो ओपन विथ नोटपॅड. ठीक आहे. आणि मी तुम्हाला सांगितलं या वेब डॉट XML मध्ये प्रत्येक सबलेट प्रोग्राम साठी 2 पेअर ऑफ टॅग्स. वन इज युअर सबलेट टॅग अँड अनदर वन इज युअर सबलेट मॅपिंग टॅग. ओके. मग आता आपल्या या प्रोग्राम साठी परत पेअर ऑफ टॅग्स ऍड करा. वन इज युअर सबलेट. ओके. सबलेट ओपनिंग अँड सबलेट क्लोजिंग टॅग. बरोबर आहे.
याच्या आतमध्ये काय, सर्वलेट नेम आणि सर्वलेट क्लास, बरोबर आहे. सो सर्वलेट नेम, क्लोजिंग सर्वलेट नेम टॅग. ठीक आहे. आता सर्वलेटचं नाव काही द्या. नाव सपोज दिस इज माय 4th प्रोग्राम, सो आय एम गोइंग टू सप्लाय 4th. देन यू आर हॅव्हिंग अ सर्वलेट क्लास टॅग, सर्वलेट क्लास. मग आता आपल्या सर्वलेट क्लासचं नाव काय आहे, रीड फॉर डेटा. लक्षात ठेवा इथे क्लास नेम एक्झॅक्टली ऍज इट इज आलं पाहिजे. ओके, कॅपिटल स्मॉल जशाचं तसं, नाही तर मग एरर येतो. सो दिस इज माय सर्वलेट टॅग. मग आता सर्वलेट सारखाच आणखीन एक टॅग कुठला, सर्वलेट मॅपिंग टॅग. ओके, नाव within the opening and closing servlet mapping tag, what two tags we are going to supply? One is your servlet name and another one is your URL pattern. सर्वलेट नेम हा वरचा ऍज इट इज लागतो म्हणून हाच वरचा आपण कॉपी करून पेस्ट करायचा. ओके, सो सर्वलेट नेम. And now the next tag is your URL pattern tag. Okay, now within the opening and closing URL pattern tag, now you are just going to supply the URL, okay, for accessing this servlet class. मग आता हे URL बघा ऑलरेडी आपण आपल्या HTML च्या ऍक्शन ऍट्रिब्यूटला मगाशी दिलं होतं, राईट. सो इथं जे URL दिलंय तुम्ही तेच URL ऍज इट इज URL पॅटर्नला असायला पाहिजे. ओके, सो कॉपी दिस URL pattern here and update it in web.xml. Clear? Now this is your web.xml. म्हणजे आता माझ्या तिन्ही रेडी आहेत फाइल्स. .html रेडी झाली, .java रेडी, .class रेडी झाली आणि web.xml अपडेट केली. नाव आय विश टू ऍक्सेस माय HTML फॉर्म. आता क्लायंट कुठल्या फॉर्मॅट मध्ये रिक्वेस्ट करणार, HTML फॉर्मॅट मध्ये रिक्वेस्ट करणार आहे, बरोबर आहे. सो नाव हाऊ टू प्रोव्हाइड अ रिक्वेस्ट नाव. आता रिक्वेस्ट रीड करायची असेल तर बघा कसं करावं लागेल, HTTP, एक मिनिट, रिक्वेस्ट कशी, http:// localhost :8081 / our folder name, that is your servlet pgm / now what is your HTML file name, it is read for data.html. ठीक आहे, हे HTML नाव सप्लाय करा आणि प्रेस एंटर. बघा इथं आपला आता HTML फॉर्म आलेला आहे. आपण टेक्स्ट इनपुट टाइप टेक्स्ट दिलं होतं. सो हिअर वी आर गेटिंग द 2 टेक्स्ट बॉक्स, राईट. सो इथं काहीतरी आता नाव प्रोव्हाइड करा. फॉर एक्झाम्पल okay, some name I have supplied. Now when I'm going to press my OK button, my form is going to be submit. माझी रिक्वेस्ट सबमिट होईल. मग सर्व्हर कडे येईल. सर्व्हर कडे आल्यानंतर ना हा HTML फॉर्मचा ऍक्शन ऍट्रिब्यूट शोधला जाईल. ऍक्शन ऍट्रिब्यूट मधला URL पॅटर्न बघितला जाईल. तो URL पॅटर्न परत तुमच्या web.xml मध्ये सर्च केला जाईल. URL पॅटर्न कडून त्याला भेटेल सर्वलेट नेम, परत सर्वलेट नेम कडून त्याला भेटेल सर्वलेट क्लास. Okay, so now press OK. See what output I got. Welcome, the name. Clear? Have you understood this particular program? हे कळालं का व्यवस्थित? Okay. So now see here. काल ऑलरेडी मी तुम्हाला काही सर्वलेटचे प्रोग्राम्स अपलोड केले होते क्लासरूम वरती, पाहिलं? काल क्लासरूम वरती मी तुम्हाला काही प्रोग्राम्स अपलोड केले होते.
वेट. याच्यामध्ये बघा तुम्हाला एक रीडिंग डेटा डॉट HTML, रीड डेटा डॉट जावा, ठीक आहे. हे जे दोन फाईल्स आहेत, ठीक आहे, these two files are of your experiment number 22 of सर्व्हलेट. ठीक आहे, सर्व्हलेटचा एक्सपेरिमेंट नंबर 22 आहे, ज्याच्यामध्ये त्यांनी काही नाही, लिस्ट आणि रेडिओ बटनचा डेटा तुम्हाला ऍक्सेस करायला सांगितलाय. ठीक आहे. नाव आय विल जस्ट एक्सप्लेन हाऊ टू क्रिएट अ लिस्ट अँड हाऊ टू क्रिएट अ रेडिओ बटन. मी तुम्हाला ती फाईल ओपन करून दाखवते म्हणजे तुम्हाला कळेल. बघा आता इथे ज्यावेळेस आपल्याला लिस्ट कंट्रोल द्यायचा असेल, ओके, सो लिस्ट कंट्रोल देण्यासाठी आपण काय वापरणार, वी आर गोइंग टू यूज अ सिलेक्ट टॅग. ठीक आहे. सो सिलेक्ट आणि लिस्ट क्रिएट करायचं म्हणून मल्टिपल कीवर्ड वापरला. जर तुम्ही इथं मल्टिपल म्हणून नाही दिला तर ते चॉईस कंट्रोल बनेल. इथं आपल्याला लिस्ट करायचं म्हणून लिस्ट घेतलं, मल्टिपल घेतलं. सो सिलेक्ट मल्टिपल, साइज इज इक्वल टू 5 म्हणजे ऍट अ टाइम किती लिस्ट ऑफ आयटम्स तुमचे विजिबल व्हायला पाहिजेत, दॅट डिफाइन्स युअर साइज. सो साइज इज इक्वल टू 5 अँड देन नेम इज इक्वल टू ब्राउझर्स. आता इथं जे तुम्ही नेम पॅरामीटर देणार, दॅट नेम व्हॅल्यू यू आर युझिंग फॉर रीडिंग डेटा विथ हेल्प ऑफ युअर गेट पॅरामीटर मेथड. त्यानंतर बघा मला इथं काय दिलं, फॉर एक्झाम्पल ब्राउझर्सची लिस्ट मी क्रिएट करते. सो हिअर आय विश टू प्रोव्हाइड द लिस्ट ऑफ ब्राउझर्स. मग एक एक ब्राउझरचा आयटम मला ऍड करायचं म्हणून कुठलं कंट्रोल परत कुठला टॅग वापरणार, ऑप्शन. सो ऑप्शन व्हॅल्यू इज इक्वल टू, सपोज मी इंटरनेट एक्सप्लोरर घेतला, गुगल क्रोम घेतला, फायरफॉक्स घेतला, ओपेरा मिनी घेतला आणि सफारी घेतला. आता तुम्ही म्हणताल हे तुम्ही इथे डबल डबल का लिहिलं मॅडम, बरोबर आहे. हे व्हॅल्यू इज इक्वल टू पण इंटरनेट एक्सप्लोरर दिलं आणि परत पुढे पण त्याला इंटरनेट एक्सप्लोरर केलंय. लक्षात घ्या, व्हॅल्यूला जे काही तुम्ही असाइन करणार आहे ते व्हिजिबल नसतं, ही ऍज अ व्हॅल्यू म्हणून प्रोग्रामला रिटर्न केली जाईल. पण आपल्याला युजरला काहीतरी स्ट्रिंग दाखवायची ना, मग ती युजरला दाखवण्यासाठी म्हणून आपण हे पुढं स्ट्रिंग राईट करतोय. ठीक आहे. सो अशा सिलेक्ट टॅगचा वापर करून आपण काय क्रिएट केलाय, लिस्ट कंट्रोल. आणि मला आता रेडिओ बटन क्रिएट करायचंय. आता फॉर एक्झाम्पल मी म्हणते की वरचे जे काही तुम्ही लिस्ट ऑफ ब्राउझर सिलेक्ट केलात ते करेक्ट आहेत का, वेदर दे आर ओके. ठीक आहे. मग त्याच्यासाठी आपण रेडिओ बटन क्रिएट करतोय, फॉर एक्झाम्पल येस आणि नो म्हणून. मग रेडिओ बटन क्रिएट करायचं असेल तर इनपुट टाईप काय, रेडिओ. आणि मी तुम्हाला मगाशीच सांगितलं, मला दोन रेडिओ बटन्स म्युच्युअली एक्सक्लुझिव्ह मॅनर मध्ये जर वर्क करायचे असतील तर नेम ऍट्रिब्यूटची व्हॅल्यू सेम पाहिजे. म्हणून बघा यस आणि नो ची नेम ऍट्रिब्यूट व्हॅल्यू एक्झॅक्टली सेम आहे. ओके, येते लक्षात. आत्ता सारखंच आहे, फक्त टेक्स्ट बॉक्सच्या जागी आपण काय घेतोय, लिस्ट आणि रेडिओ बटन घेतोय. ठीक आहे. मग आता लक्षात घ्या, मला प्रोग्राम मध्ये माझ्या या लिस्टचा डेटा जर ऍक्सेस करायचा असेल तर मग तो कसा करायचा, फॉर दॅट पर्पज हिअर सिंपल सिंपल आहे. तुम्हाला मी सांगितलं लिस्ट मध्ये आपण मल्टिपल व्हॅल्यू सिलेक्ट करणार, म्हणून मग तुम्हाला कुठली मेथड वापरावी लागेल, स्ट्रिंग अरे गेट पॅरामीटर व्हॅल्यूज मेथड. बरोबर आहे. सो स्ट्रिंग पी अरे रिक्वेस्ट डॉट गेट पॅरामीटर व्हॅल्यूज. मग आता एक एक पॅरामीटरची व्हॅल्यू तुम्ही फक्त काय करताय, डिस्प्ले करताय युझिंग दिस फॉर लूप. क्लिअर. आणि तेच मला रेडिओ बटनचा ऑप्शन घ्यायचं असेल तर रेडिओ बटन मध्ये एकच व्हॅल्यू असणार आहे, सो डायरेक्टली गेट पॅरामीटर मेथड. सेमच प्रोग्राम आहे, फक्त आपण इथं लिस्टची डील करतोय, मग अशी आपण टेक्स्ट बॉक्सची डील केलाय. क्लिअर. कळाले का प्रोग्राम्स, हाऊ टू रीड डेटा फ्रॉम युअर HTML फॉर्म. ठीक आहे. प्लीज ट्राय टू एक्झिक्यूट दीज प्रोग्राम्स. हे प्रोग्राम्स एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न करा. ओके. सो टुडे we will stop here. Okay, you people are I think coming to the college now. Please start doing your micro projects. अजूनही मला बऱ्याच जणांचे मायक्रो प्रोजेक्टचे नावं नाही आलेले, त्यांचे टॉपिक्स नाही आलेले, काहीच नाही.
मी तुम्हाला ऑलरेडी मायक्रो प्रोजेक्टचा रिपोर्ट फॉर्मॅट ग्रुपवरती टाकलेला आहे. डायरेक्टली रिपोर्ट करायचा नाही. फर्स्टली शो मी युअर प्रोजेक्ट. ओके, फिजिकली दाखवा किंवा मग असंच गुगल मीटमध्ये तुम्ही तुमची स्क्रीन शेअर करून दाखवा. दोन्ही चालेल. ओके, फाईन. टुडे विल स्टॉप हियर.